गुढीपाडवा, होळी, दिवाळी अशा प्रत्येक सणांमध्ये केंद्रस्थानी असते, जिथे समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक आहे अशी खास पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत प्रतिमास फूड कोर्टमध्ये दसऱ्याच्या निमित्ताने। इथे मी घेते पुरणपोळी बनवण्यासाठी हरभरा डाळ। ही डाळ मऊसूत होईपर्यंत आपण शिजवून घ्यायची आहे। शिजलेल्या डाळीमधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ परतून घ्यायची आहे। शिजलेली डाळ परतून घेत असताना त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली सुंठ, बडीशेप आणि विलायची पावडर तसेच बारीक चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। आपली डाळ परतून तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली डाळ आपण गरम असतानाच पटपट वाटून घ्यायची आहे। खूप सुंदर असं पुरण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण कणिक मळून घेऊयात। त्यासाठी मी घेते गव्हाचे पीठ, त्यामध्ये थोडा मैदा, मीठ आणि तेल टाकून खूप छान असे मळून घेतलेले आहे। मळून घेतलेल्या पिठाला 10 ते 15 मिनिटांसाठी तेल लावून झाकून ठेवायचं आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर कटाच्या आमटीशिवाय तो परिपूर्ण होत नाही असं म्हणतात। चला तर मग आपण बनवूयात कटाची आमटी। आमटीचं वाटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण, खोबरे, आले, कोथिंबीर, थोडेसे तीळ आणि फोडणीसाठी कढीपत्ता। हे सर्व तेल टाकून भाजून घ्यायचे आहे आणि बारीक असे वाटून घ्यायचे आहे। आपण आमटीसाठी घेतोय रोजच्या वापरातील तिखट मसाला, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि हिंग। एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचे आहे। तेल गरम झाले की वाटलेले वाटण परतून घ्यायचे आहे। वाटण परतून घेत असताना कढीपत्ता आणि एकत्र केलेले सर्व मसाले परतून घेऊयात। त्यानंतर जे डाळीचे काढलेले पाणी म्हणजे एळवणी त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता आपली झणझणीत तोंडाला चव आणणारी कटाची आमटी तयार झालेली आहे। त्यासोबतच मी गुळापासून बनवलेले गुळवणी बनवून घेतले आहे। पीठ खूप छान मुरले आहे। आता आपण पुरणाची पोळी बनवूयात। कणकेचे गोळे बनवून त्यामध्ये पुरण भरून घ्यायचे आहे। हळूवार अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तव्यावरती तेल टाकून पुरणाची पोळी भाजून घ्यायची आहे। बघा किती सुंदर फुगली आहे ही आणि मऊ लुसलुशीत पण बनलेली आहे। सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। चला आता आपण गरम गरम ताट वाढून घेऊयात। भात, आमटी, गुळवणी, दूध, पुरणाची पोळी, कुरडई, पापड। पुरणाच्या पोळीवर तुपाची धार सोडून खाण्याचे खरे सुख म्हणजेच अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळीचा बेत। मऊ लुसलुशीत सुंदर पोळी आणि झणझणीत कटाची आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर प्रतिमास फूड कोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका।